विविध विनोदोपक्रम आणि तत्समविषयक याची सरकारी बंधुभगिनींना बऱ्याच दिवसातून आम्ही या ठिकाणी आलो. मला माहीत नव्हतं की माझी ओळख जादूगार म्हणून केली जाते. आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना इथे जवळच जादूगार रघुवीर म्हणून राहत होते आणि आम्ही कधी जाता येता त्या ठिकाणी थांबून त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करायचो. पण त्याची काही जादू आत्मसात करता आली तर ती त्याच्या आयुष्यात उपयोग होते. त्याचा हा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण मला आनंद आहे की आज भेटता आलं. ही तुमची संघटना, त्याची वास्तू, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे सहकारी तुमचे होते त्यांच्याशी माझा हा सुसंवाद असायचा. साधारणतः पत्रकार म्हटल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी कौतुकाच्या सांगितल्या जातात. माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मर्यादित आहे. आणि त्याचं कारण ही जागेची ज्या वेळेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्यापुढं होता आणि त्यावेळी त्या कलेक्टरला मी सांगितलं की जागा अतिशय अपुरी, अधिक घ्यायची गरज आहे. इथं आम्ही SMDC फाउंडेशन, मला तो जवळच आहे शेजारची, आणि अशा 2-3 संस्था या नजरेसमोर होत्या. पण त्यावेळेच्या आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं ही जागा आम्हाला गरजेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे काय अधिक नको. आणि त्यामुळे साधारणतः व्यवहाराचा तुमचा संबंध हा याचा स्पष्ट होतो. असा का नवीन जागेच्या शोधात आहे, चांगली गोष्ट, त्याच्यात यश मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टीशी ठरवून मला कधी ना कधी संबंध आला. एक काळ असा होता 1958-59 की त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आली की चिरणी पत्रकार याच्यासाठी अर्ज करावा. आणि मी अर्ज केला आणि माझी मुलाखत एक कर्नल साठे म्हणून व्यस्त होते सकाळमध्ये नानासाहेब फडणवीसांच्या बरोबर. त्यांनी माझी मुलाखत घेतली. मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार आमच्या दोघांची त्यांनी निवड केली. आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. सकाळ आणि सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्याच्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय की मध्ये उरूस होता, वांगल्याचा खंप वाढला. वांगल्याचा खंप वाढला ही बातमी द्यायची काही आवश्यकता नसं मला वाटायचं. पण नानासाहेबांशी बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दौंडच्या वाचकांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची अस्मिता त्यांच्यात वाटते.